नमस्कार, मी प्राजक्ता आणि आमच्या फिश स्पेशल सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मी आतापर्यंत तुम्हाला प्रॉन्स फ्राय दाखवलंय, सुरमई फ्राय दाखवलंय, रिशाद सुरमई फ्राय दाखवलेला आहे आणि आज मी तुमच्यासाठी स्टफ्ड रिशाद बांगडा कसा करायचा चला बघूयात. इथं मी 2 बांगडे घेतलेत आणि ह्याला ना असा पॉकेट करून घ्यायचा. ह्या साईडनं ओपन केलेलं असतंय, इथं असा पॉकेट करून घ्यायचा आहे बघा. हां, याला असं पॉकेट करून घेतलेला आहे, म्हणजे ह्यात आपल्याला हे स्टफिंग भरता येतं छान करून. आता ह्याच्यामध्ये आपण रिशाद मसाला भरायचा आहे. ह्याला तांदळाचं पीठ किंवा रवा असं काहीच लागत नाही, फक्त रिशाद मसाला असला की आपला हा बांगडा मस्तपैकी फ्राय होतो. कसं करायचं दाखवते. पहिला आपल्याला 1 इंच आलं घ्यायचं आहे, 20-25 पाकळ्या लसणाच्या. हा मसाला आपण जास्तच प्रमाणात करतोय. 1 मोठा चमचा जिरं, दालचिनीचे 1-2 इंच दालचिनी असं समजा, 1 अर्धा चमचा मिरी आणि 4च लवंगा घ्यायचे आहेत. लवंग जास्त घ्यायची नाही. हे घालूया आणि ह्याच्यात 2 मीडियम साईज कांदे घालून पहिला हे छान बारीक वाटून आणूया. हा मसाला आपल्याला जास्त दिवस टिकवायचा आहे, स्टोर करायचा आहे, त्यामुळे ह्याच्यात वाटताना पाणी अजिबात घालायचं नाही. पाण्याऐवजी आपल्याला इथं बघा अर्धा वाटी विनेगर घालायचं आहे. विनेगरने हा मसाला वाटायचा आहे. आता इथं हा गंध वाटलेला आहे. आता ह्याच्यामध्ये जवळपास 1 वाटी आपल्याला तिखट साधं मिरची पावडर घालायची आहे, 1 मोठा चमचा हळद, हां, आणि चवीपुरता मीठ. आणि आता ह्याला लागलं तर हे विनेगर घालायचं, पाणी अजिबात घालायचं नाही आणि हे गंध आपण वाटून आणायचं. आता ते जेवढं अर्धा वाटी विनेगर दाखवलं तेवढं सगळं घालून हा मसाला आहे बघा, हा असा गंध तयार करायचा. आता इथं बघा मी 1 कढई घेतलेली आहे आणि ह्या कढईमध्ये आपण पहिला तेल घालूया. तेल थोडं चढतं घालायचं, कारण हा मसाला आपल्याला टिकवायचा आहे म्हणून. तेल गरम होऊ दे. हां, इतका छान सुगंध येतो ना या मसाल्याला. तेल गरम झालंय, यात आपण ही पेस्ट घालूया. गॅस बारीक करा, मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा. आता ह्याच्यामध्ये छान तेल सुटेपर्यंत, आता हे तेल पहिला ह्या मसाल्यात मिक्स करायचं, तेल गायब होईल आणि मग पुन्हा तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे. आता इथं बघा मसाल्याला आपल्या तेल सुटायला लागलं. हे साईडनं दिसतंय, क्लोजअप घ्या जरासं. हे बघा साईडनं असं तेल दिसायलंय ना, हे बघा. हां, असं तेल सुटलं की समजायचं आपला मसाला जो आहे तो छान तयार झालेला आहे. आता गॅस बंद करू. आता इथं बघा हा आपला रिशाद मसाला रेडी आहे आणि आता थंड झाला आहे हा, त्यामुळे आरामात आपण फिश फ्रायला घेऊ शकतो. आता इथं काय करायचं, हा जो बांगडा आहे जे पॉकेट केले ह्याच्यामध्ये हा मसाला छान करून भरायचा. मीठ घालायची गरज नाही, कारण मसाल्यात ऑलरेडी आपण मीठ घातलेलं होतं, ते इनफ आहे फिशला. आणि इथं सुद्धा आपल्याला हा मसाला असा लावून घ्यायचा आहे. छान व्यवस्थित लावा, कारण अखंड बांगडा आहे ना, तर त्याला आतपर्यंत तो मसाला छान लागला पाहिजे. हे बघा असं करून ठेवूया. हे दोन्ही बांगडे मी भरून घेते. ह्या पॉकेटमध्ये सुद्धा भरायचं आहे आणि हा असा वरती. या बांगड्याच्या रेसिपीसाठी बांगडे ना खूप लहान घेऊ नका, त्याला चव येत नाही. प्रॉपर छान मीडियम साईज ते मोठा साईज आणि घट्ट बांगडे बघून घ्यायचे. असे लेचापेचा झालेले बांगडे घ्यायचे नाही, छान घट्ट असे फ्रेश बांगडे बघून घ्यायचे. अप्रतिम ही रेसिपी होते. आता इथं तवा घेतलेला आहे, गरम करायला ठेवला आहे. तेल घालूया. तेल थोडं चढतं लागतं ह्याला.
तेल गरम झालं की आपले हे जे बांगडे आहेत जरा खांडून असं घे, त्यामध्ये फ्राय करायला ठेवायचं. आता बऱ्याच लोकांना असं वाटेल की अरे हा मसाला जो आपण आज स्टफ केला तो कसा भाजला जाईल. तर आपण पहिलाच रेशाद मसाला जेव्हा तयार केला तेव्हा त्याला प्रॉपर तेल सुटेपर्यंत भाजलेला आहे, त्यामुळे तो मसाला अजिबात कच्चा नाहीये. तुम्ही असा सुद्धा चटणीसारखा जरी मसाला खाल्ला ना तरी तो शिजलेला आहे आणि अप्रतिम चव येते. आणि त्याच्यामुळेच हा मासा जो आहे तो व्यवस्थितरित्या म्हणजे त्याच्यामध्ये तो मॅरिनेट होतो, व्यवस्थित मुरतो तो. असा मसाला छान त्याला कोट झाला पाहिजे. जेव्हा आपण असा अख्खा बांगडा फ्राय करतो तेव्हा काय करायचं, थोडं मीडियम फ्लेमवरती फ्राय करायचं. कारण काय होतं, फिश जरी लवकर शिजत असेल तरी पण ह्याची डेन्सिटी मोठी म्हणजे जाड आहे हा फिश आणि तो अखंड फ्राय करतोय आपण. तर काय करायचं, जर वरचाच मसाला जर करपला गेला, जर हाय फ्लेमवर ठेवलं तर आतमध्ये शिजणार नाही आणि वरच्यावरची स्किन जी आहे ती करपून जाईल. म्हणून लो आणि मीडियममध्ये मॅनेज करायचं आपण फ्लेम आणि दोन्ही साईडनं व्यवस्थित भाजून घ्यायचा. म्हणजे आतपर्यंत फार वेळ लागत नाही, जास्तीत जास्त 2 ते 3 मिनटं लागतात हा पूर्ण फिश फ्राय होण्यासाठी. शेपूट अशी टेकवायची. हां म्हणजे का सांगू, त्याचं वर असल्यामुळं लगेच भाजलं जात नाही. हे डोकं सुद्धा असं दाबून धरायचं म्हणजे ते छान भाजलं जातंय. आणि अशा वेळेला काय करायचं, तेल जे आहे तवा थोडासा टिल्ट करून असं भाजायचं. हा जो भाग आहे ना हा भाजला गेला पाहिजे म्हणून ह्याला ना असं थोडंसं टिल्ट करून ठेवायचं. हे असं म्हणजे ती बाजू पण छान भाजली जाते, डोकं पण भाजलं जातं व्यवस्थित. हा छान बांगडा आपला फ्राय झालेला आहे. हा असा काढूया. येस. रिशाद स्टफ बांगडा फ्राय रेडी आहे. खूप इझी रेसिपी आहे, खूप टेस्टी आहे. आणि हा मसाला तुम्हाला कसा करायचा डिटेलमध्ये शिकवला आहे, स्टोअर कसा करायचा तेही सांगितले. मस्ट ट्राय रेसिपी आहे, नक्की करून बघा. आवडणार ह्याची मला गॅरंटी. आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मास्टर रेसिपीज.